जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हरियाणा स्टीलर्स या संघाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात पटना पायरेट्सला हरवून प्रथमच ही स्पर्धा जिंकली आहे. हरियाणा स्टीलर्सला बक्षीस म्हणून 3 कोटी रुपये देण्यात आले, तर उपविजेत्या पटना पायरेट्सला एकूण 1,80,00,000 रुपये मिळाले आहेत. ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची 11वी आवृत्ती होती व या 11व्या आवृत्तीमध्ये टॉप स्कोरर हा देवांग दलाल ठरला असून यांनी या स्पर्धेत एकूण 301 रेट पॉइंट मिळवले आहेत, तर सर्वाधिक टॅकल पॉइंट हे मोहम्मद रेजा यांनी मिळवले आहेत. बरं, या प्रो कबड्डीच्या 11व्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे? तर सचिन तंवर हा सर्वात महागडा खेळाडू असून त्यांना तमिळ थलायवाजने 2,15,00,000 रुपयाला विकत घेतलं होतं. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? नुकत्याच पार पडलेल्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी संतोष ट्रॉफी आहे याचं विजेतेपद पश्चिम बंगालच्या संघानं पटकावलं असून पश्चिम बंगालने अंतिम सामन्यात केरळला हरवून 33व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. हा जो अंतिम सामना होता याचं आयोजन हैदराबादमधील बालयोगी स्टेडियमवर करण्यात आलं होतं. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला 5,00,000 रुपये रोख आणि संतोष ट्रॉफी देण्यात येते, तर उपविजेत्या संघाला 3,00,000 रुपये रोख आणि कमला गुप्ता ट्रॉफी देण्यात येते. महत्वाचे पॉइंट आहेत, नोट करून घ्या. संतोष ट्रॉफीमध्ये उपविजेत्याला कमला गुप्ता करंडक देण्यात येतो. बरं, यंदा या स्पर्धेमध्ये पीटर थंगराज प्लेअर ऑफ द चॅम्पियनशिप या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर रोबी हंसदा यांना सन्मानित करण्यात आला असून ते पश्चिम बंगालचे आहेत. तसेच रोबी हंसदा यांनाच तुलसीदास बलराम प्लेअर ऑफ द फायनल मॅच या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात आला आहे की संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित असून याची स्थापना 1941 मध्ये करण्यात आली होती व यंदा या स्पर्धेची ही 78वी आवृत्ती होती व याचं आयोजन 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आलं होतं व ही स्पर्धा भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे खेळवण्यात येते व यात एकूण 38 संघ असतात. या स्पर्धेला वरिष्ठ पुरुषांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा या नावाने देखील ओळखलं जातं व या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता असं जर विचारलं तर पश्चिम बंगालचा संघ या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघ असून या संघाने ही स्पर्धा एकूण 33 वेळा जिंकली आहे. आता हा प्रश्न पहा, हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेशी संबंधित विधाने अभ्यासायची आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं. वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. ही योजना आता 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली असून ही योजना UGC अंतर्गत येणाऱ्या माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क या स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्राद्वारे समन्वित केली जाते. म्हणजेच दुसरं सुद्धा विधान बरोबर आहे. शेवटचं विधान पहा, ही योजना पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 2025 ते 27 या वर्षांसाठी राबवण्यात येणार असून यासाठी तब्बल 6,000 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. मित्रांनो, शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे. हे तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाने लढाऊ विमानांसाठी जगातील सर्वात मोठे उभयचर आक्रमण जहाज लॉन्च केले? तर आता जगातील सर्वात मोठे उभयचर आक्रमण जहाज हे चीन या देशानं लॉन्च केलं आहे. या चीनने लॉन्च केलेल्या जहाजाचं नाव काय आहे? तर सिचुआन असे या जहाजाचं नाव असून हे जहाज टाईप 076 वर्गाचे पहिले जहाज असून याची विस्थापन क्षमता ही 40,000 टन इतकी उच्च आहे. पुढील प्रश्न. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये तब्बल 1,19,374 अनिवासी भारतीयांनी मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदवले, तर अशा नाव नोंदणीत कोणते राज्य अव्वल ठरलं आहे? मित्रांनो, अनिवासी भारतीयांच्या मतदार यादीत नाव नोंदणीत केरळ हे राज्य अव्वल राज्य ठरलं आहे. या राज्यामध्ये एकूण 89,839 इतक्या अनिवासी भारतीयांनी आपले नाव मतदान यादीत नोंदवलं आहे. मित्रांनो, हे अनिवासी भारतीय म्हणजे काय? तर हे भारताचेच नागरिक असतात पण कामानिमित्त ते दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतात, त्यांना अनिवासी भारतीय म्हणतात आणि त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे.
पण त्यांना जर मतदान करायचं असेल तर त्यांना सुद्धा त्यांच्या भारतातील मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करावं लागतं. बरं, निवडणूक आयोगाने जी माहिती जारी केली आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीत एकूण 64.64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून विशेष म्हणजे यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. पुरुष मतदार हे 65.55% इतके होते, तर महिला मतदारांची टक्केवारी ही 65.78% इतकी होती. बरं, 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती महिला उमेदवार होत्या? तर यात एकूण 800 महिला उमेदवार होत्या आणि 2019चा विचार केल्यास त्यावेळेस 726 महिला उमेदवार होत्या. म्हणजेच 2024 मध्ये या महिला उमेदवारात सुद्धा वाढ झाली आहे आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या सुद्धा यंदा 46.4% वाढली आहे. बरं, या लोकसभेत सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ कोणता आहे? तर आसाममधील धुबरी हा सर्वाधिक मतदान झालेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण 92.3% इतकं उच्च मतदान झालं होतं. त्यानंतर सर्वात कमी मतदान हे जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे झालं असून येथे 38.7% इतकंच मतदान झालेलं आहे. बरं, 2024 मध्ये सर्वाधिक पोलिंग स्टेशन असलेलं राज्य कोणतं ठरलं? तर उत्तर प्रदेश हे सर्वाधिक पोलिंग स्टेशन असलेलं राज्य ठरलं. तर 2024 मध्ये महिला मतदारांची सर्वाधिक टक्केवारी असलेलं राज्य हे केरळ ठरलं असून केरळमध्ये 51.56% महिला मतदारांनी मतदान केलं. तर पॉंडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश महिला मतदानाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असून या केंद्रशासित प्रदेशात एकूण 53.03% इतकं उच्च महिलांनी मतदान केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप कोणत्या राज्यानं लॉन्च केलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप हे आंध्र प्रदेश या राज्यानं लॉन्च केलं आहे. हे जे ॲप आहे हे आंध्र प्रदेशमधील स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ आंध्र प्रदेशने लॉन्च केलं असून हे संपूर्ण राज्यात क्रीडा व्यवस्थापन सुधारण्यासाठी कार्य करेल. मित्रांनो, हा प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, तर नोट करून घ्या. भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप हे आंध्र प्रदेश या राज्यानं लॉन्च केलं. आता हा प्रश्न पहा, यात काय म्हटलं आहे? तर गुगलने नुकताच आपला क्वांटम प्रोसेसर लॉन्च केला, तर आता त्या प्रोसेसरचंच नाव आपल्याला इथं सांगायचं आहे. मित्रांनो, जो गुगलचा नवीन क्वांटम प्रोसेसर आहे त्याला विलो असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? तर विलो असं त्या क्वांटम प्रोसेसरला नाव देण्यात आलं. बरं, या प्रोसेसरचा काय फायदा होईल? तर सुपर कॉम्प्युटरला जो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 10 ते 25 वर्षे लागतात ते प्रॉब्लेम या प्रोसेसरच्या साहाय्याने 5 मिनिटात सोडवता येणार आहेत. या प्रोसेसरचा उपयोग औषध शोध, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर एनर्जी आणि कार बॅटरी डिझाईन यासारख्या क्षेत्रात केला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 शतक साकारणारा सर्वात युवा खेळाडू कोण ठरला आहे? तर आता देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 शतक करणारा आयुष म्हात्रे हा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्यांनी 150 शतक केलं त्यावेळेस त्यांचं वय हे 17 वर्ष 168 दिवस होतं व त्यांनी हा विक्रम विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना नागालँड विरुद्धच्या मॅचमध्ये केला आहे. मित्रांनो, क्रिकेटशी संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. कसोटी सामन्यात 8व्या क्रमांकावर शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर नितीश रेड्डी हा कसोटी सामन्यात 8व्या क्रमांकावर शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क हा दर्जा देण्यात आला? तर हा जो ग्रेट प्लेस टू वर्कचा दर्जा आहे हा सेल या कंपनीला देण्यात आला असून सेलला हा दर्जा दुसऱ्यांदा मिळाला आहे. याआधी डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत सुद्धा या कंपनीला असा दर्जा देण्यात आला होता व आता जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीसाठी पुन्हा एकदा सेलला हा दर्जा मिळाला आहे. बरं, या सेल कंपनीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. याची स्थापना 19 जानेवारी 1954 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच प्रकाशित झालेल्या छुंग ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे अभिजित बॅनर्जी यांना लिहिलं आहे. अभिजित बॅनर्जी यांना 2019 साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे व आता त्यांनी चंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन APJ कोलकाता लिटररी फेस्टिवलमध्ये करण्यात आलं. महत्त्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने 26 डिसेंबर हा संगणक ऑपरेटर दिवस म्हणून घोषित केला? तर हा जो 26 डिसेंबर आहे हा कर्नाटक राज्याद्वारे संगणक ऑपरेटर दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. मित्रांनो, 26 डिसेंबर रोजी गणितज्ञ
आणि डिजिटल संगणकाचे शोधक चार्ल्स बॅबेज यांचा जन्मदिवस असतो व आता त्यांचा जन्मदिवस कर्नाटक सरकारने संगणक ऑपरेटर दिवस म्हणून घोषित केला आहे. पहिला दिवस हा 26 डिसेंबर 2024 मध्ये साजरा देखील करण्यात आला. हे जे चार्ल्स बेबेज आहेत हे संगणकाचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातल्या पहिल्या समुद्रावरील काचेच्या पुलाची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.